सकाळचे 5 तर पावसाचे दिवस बघता आज मी टाटा निक्सॉन गाडी घेऊन चालले. ही बघा, ही आहे उभी ही टाटा निक्सॉन. पावसाचे दिवस बघता ही जरा सेफ पण आहे. चला जास्त वेळ न लावता आता प्रवासाला सुरुवात करतो. जसे दिवस उजळेल तसे गर्दी जास्त होईल, त्यामुळे चला आता प्रवासाला सुरुवात करूयात. हे बघा मित्रांनो, वातावरण एकदम दिलखुश झालेले आहे. पण आता तुमच्या भावाला भूक लागलेली आहे, तर चला एका नाश्ता सेंटरवरती थांबूयात. तर मित्रांनो आता मस्तपैकी नाश्ता करण्यासाठी थांबलेले आहे. चला छान नाश्ता करूया. मित्रांनो आत्ताशी सकाळचे 8:45 वाजलेत, पण या नाश्ता सेंटरवरती गर्दी बघा किती आहे. आणि यांचा व्ह्यू पण किती छान आहे बघा ना. विठ्ठलाची किती छान मूर्ती आहे. नक्कीच तुम्ही पण विजिट द्या हॉटेलला. यांची टेस्ट पण खूप छान आहे आणि गर्दी पण खूप असते. हे सोलापूर रोडला इंदापूर पशी आहे. चला आता कारमध्ये बसूयात आणि निघूयात. काही लवकर निघून तर काय फायदा आहे मित्रांनो. बघा या गर्दीला काय म्हणावं आता. अरे कुठं नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा. टोल नाक्यावरतीच अडवून ठेवलंय. किती वेळ झालं. याला म्हणतात पावसानंतरचं सुख. हा काय ढग, काय ते ऊन, काय तो निसर्ग. वा दिलखुश झालं मित्रांनो. आज निघालोय तर वा वा वा. तर मित्रांनो अभी मेरे दिल में ख्याल आया की आता अक्कलकोटला चाललोच तर मस्तपैकी गाणगापूर पण करूनच घ्यावं. तर आता आपला पहिला स्टॉप हा डायरेक्ट गाणगापूरच असेल. तर मध्ये एकदा जेवण करून घेऊयात आणि पुढे निघूयात. मित्रांनो मी मस्तपैकी गॅलेक्सी प्युअर व्हेज हॉटेलमध्ये शेंगदाणा पोळीवरती ताव मारलेला आहे आणि सोबत आलू पराठा घेतलेला आहे. तर रस्त्यामध्ये तुम्हाला खाता येईल. तर चला जेवण मस्त झालेलं आहे. आता पुढचा प्रवास चालू करू. फायनली भावांनो आता मी 8 तासांचा प्रवास करून गाणगापूरमध्ये पोहोचलेलं आहे. तर आता मस्तपैकी गाणगापूरचं दर्शन घेऊन तिथले थोडेसे स्पॉट एक्सप्लोर करूया. फायनली दर्शन झालेले मित्रांनो. बघा गर्दी किती आहे. शनिवार रविवार असल्यामुळे प्रचंड जण आलेले. बघा एवढी गर्दी. चला गाणगापूरमध्ये निर्गुण पादुकांचं आणि दत्तात्रेयांचं छान दर्शन झालेले आहे. आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे डायरेक्ट अक्कलकोट. तर स्वामींचं दर्शन घेऊ आणि तिथेच हॉटेल पण बुक केलेले आहे. तर आता मस्तपैकी तिथे जाऊन स्टे करू. तर भावांनो फायनली तुमचा भाऊ अक्कलकोटमध्ये पोचलेला आहे. रस्त्याने ट्रॅफिक मरणाचं होतं, त्यामुळे यायला उशीर झाला आणि आता वाजलेत संध्याकाळचे 7. तर बघूयात आता इथे काय सीन आहे, कारण की इथे आतमध्ये गाडी घेताना पण खूप जास्त गर्दी होती. त्यामुळं आता बघूयात आतला सीन काय आहे. चला पटकन निघूयात आणि दर्शन घेऊयात. हे बघा मित्रांनो काय ती गर्दी, काय त्या गाड्यांच्या रांगा, काय हा सीन भक्तिमय. म्हणजे शनिवार रविवार माणसांना ना स्वामींच्या दर्शनाचं एवढं वेळ नाही. पुण्यात नाहीच तर पुणे कोल्हापूर तिकडून तिकडून सगळीकडून नुसते माणसं येतात. तेही ट्रक भरून, जीप भरून, बस गाड्या करून. बापरे काय बोलाय गर्दीला. बघा बरं तुम्ही बघा. हे बघा ही गर्दी. माणसांना चालायला जायला नाही, गाड्यांना आतमध्ये येत नाही तरी एवढी गर्दी.
मित्रांनो, आता रात्रीचे वाजले 7:30 आणि अक्कलकोटचं दर्शन पण झालेलं आहे आणि एवढी गर्दी नव्हती पण छान मस्त दर्शन झालं. तर चला आता निघूयात हॉटेलकडे. तर रात्री मित्रांनो नेमकं मोबाईल स्विच ऑफ झाला आणि चार्जर आणला नसल्यामुळे आहे ना रात्रीचा ब्लॉग शूट नाही करता आला. तर हे बघा, हे हॉटेलची बाल्कनी आहे माझी आणि बघा ना किती छान व्ह्यू दिसतो इथून. हे हॉटेल खूप छान आहे, ज्यांना म्हणजे जे माळकरी आहेत किंवा ज्यांना स्टे करायचं आहे त्या हिशोबाने बघा छान आहे. मित्रांनो, मी निघालो आहे परतीच्या प्रवासाला. माझा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.